नमस्कार, मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात अभिजित भारत। आजपासून नागपुरात टू व्हीलर चालकांसाठी हेल्मेट सक्तीचे नियम लागू झाले आहेत। टू व्हीलरवर चालकासह मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही आजपासून हेल्मेट घालणे बंधनकारक झाले आहे। वाहतूक पोलिसांनी शहरातील चौकाचौकात तपासणी सुरू केली असून हेल्मेट न घालणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे। त्यामुळे या नव्या वाहतूक नियमांचे पालन न केल्यास नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे। बघूया नियमांच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवसाची काय स्थिती आहे। 8 दिवसापासून जे मागे पिलियन आहेत ते मागे बसणाऱ्या टू व्हीलर वाहनावर हेल्मेट लागू झालेलं आहे आणि मागे हेल्मेट न घातल्यामुळे त्याच्यावर चालन कारवाई होऊ शकते। आम्ही गाडी थांबवून माईकद्वारे किंवा प्रत्यक्ष 10-20 लोक जे राहतात सिग्नल मध्ये त्यांना जाऊन समजवतो की नागपूर शहरामध्ये अपघाताचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। हेल्मेट घातल्यामुळे तुमची डोक्याची कमीत कमी सिक्युरिटी राहते। तसेच डबल सीट हेल्मेट घातल्याने मागचा सुद्धा सिक्युरिटी आहे। पुष्कळशा अपघातामध्ये मागच्याने हेल्मेट न घातल्यामुळे त्याला हेड इंजुरी झालेली आहे, अशाही घटना फार घडलेल्या आहेत। त्याच्यामुळे दोघांनी जर हेल्मेट घातलं तर दोघंही सिक्युअर राहते। वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे आणि माझे असे जनतेला आव्हान आहे की त्यांनी मागे बसणाऱ्याला हेल्मेट घालावे। तसेच वाहन आरामात चालवा, वेगात चालवू नका, वाहतुकीच्या नियमाचे पालन करा, सिग्नलचे पालन करा, अशाबाबत आम्ही नेहमी जनजागृती लोकांमध्ये करत असतो आणि चौकामध्ये आमच्या लागलेल्या बूथवरून सुद्धा माईकद्वारे आम्ही अनाउन्स करत असतो। काही लोक पालन करताना दिसत आहेत, जे पालन करत नाही त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार चालन कारवाई करण्यात येत आहे। अपघाताच्या प्रमाणामध्ये जी वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये हेल्मेट न घातल्यामुळे जी हेड इंजुरी होते ती मोठ्या प्रमाणात होत आहे। त्याच्यामुळे दोघांनी हेल्मेट घातलं तर दोघे सेफ्टी राहतील, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे। आयुष्य अनमोल आहे, त्यामुळे हेल्मेटचा वापर करा, जबाबदार आणि जागरूक नागरिक बना आणि अशा अन्य अपडेट्ससाठी बघत रहा अभिजित भारत।